धर्मनिष्ठा टेक्नोलॉजी में आपका स्वागत है। टाइटिल खबर साथ में देखते हुए धर्मनिष्ठा। मैं हूं आपके सामने मौजूद मोहम्मद साहिब, कैमरामैन बालाजी जी के साथ। देखिए आज की कार्यक्रम। फडणवीस साहेब, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। नामदार एकनाथजी शिंदे साहेब भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करते। भारत माता की। सर्व महायुतीच्या नेत्यांचं हार्दिक स्वागत। या ठिकाणी पालघर जिल्ह्याच्या वतीने मी संपर्क प्रमुख रवींद्र पाठक साहेब यांना विनंती करतो, आपण नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचे। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, अर्पाय श्रमजीवी संघटना, महायुतीचा दुपारपासून या ठिकाणी सभेसाठी उपस्थित असलेले सर्व विरारकर, तमाम भावांनो आणि बहिणींनो, मी आपल्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांकडे वसई विरारचं काय म्हणणं आहे ते थोडक्यात 4 शब्द सांगण्यासाठी उभा आहे। आपल्याला तशी आता काळजी राहिलेली नाही, कारण ज्या दिवशी त्याची निशाणी गेली त्याच दिवशी त्याच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्याचा तोल गेलेला आहे। आणि ठाकूरांचा तोल आता इतका गेलेला आहे की त्यातून ते स्वतःलाही आता सावरू शकणार नाही। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजींच्या बद्दल अत्यंत खालच्या टोकाची टीका ही त्यांनी सभेमध्ये केली। सातत्याने संघर्ष करून ही गावं वसई विरारच्या नगरपालिकेतून वगळून घेतली आणि त्यानंतर गेली 8 वर्ष न्यायालयामध्ये खेटा मारतो। न्यायालयामध्ये आता शासनाने सुस्पष्ट भूमिका घेण्याची आवश्यकता आहे। मी त्याबद्दल इथे भाष्य करणार नाही, कारण न्यायालयामध्ये प्रलंबित खटलाय, परंतु उद्या त्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे। वसई विरारच्या जनतेला दिलासा मिळेल असं काम शासनाने करावं अशी अपेक्षा मी आपणाकडून व्यक्त करतो आणि आपल्याला बोलायला अधिक वेळ मिळावा म्हणून माझं भाषण आटोपत घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्हाला माहितीच असेल, इकडचा जमिनीचा विषय असेल, इकडचा पाण्याचा विषय असेल, किती आपल्यावर अन्याय होत आहे। मुख्यमंत्री साहेबांनी मी एकच सांगणार आहे की आमदार हितेंद्र ठाकूरांची हिंमत कशी, एक कॉलेज मध्ये शैक्षणिक झोन टाकलेला आहे 200 एकर मध्ये, त्याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे। दिवाण इंडस्ट्री एरिया आणि 900 एकर मध्ये भूमिपुत्रांच्या जागेवरती शेष टाकलेला आहे, तिथे तुमचं लक्ष पाहिजे। आगरीसेना साहेब संपूर्ण तुमच्या पाठीशी असेल। आम्ही कुठल्याही दादा किंवा होतो असं मी त्या मोर्चामध्ये सुद्धा सांगितलं होतं। आणि साहेब गावी साहेब तर 100% निवडून येणारच, परंतु आम्ही इतकी ताकद लावू। आम्ही तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आज ही ठाकूर कंपनी आहे, ही दिघे साहेबामुळे आहे। आम्ही दिघे साहेबाचे शिष्य आहोत। आमदार हितेंद्र ठाकूरला आम्ही सांगू इच्छितो शकतो की तुम्हाला ज्यावेळी इन्काउंटरची ऑर्डर होती, तुम्ही गुजरातच्या बाउंड्रीवर होते, महाराष्ट्रामध्ये येण्याची तुमची ताकद नव्हती, त्यावेळी तुम्हाला हात दिला तो स्वर्गीय दिघे साहेबांनी हात दिला। आणि आज तुमची हिंमत कशी झाली शिवसैनिकाला शक्का बोलण्याची। दिघे साहेबांना आम्ही आमचा आराध्य दैवत मानतो। शिंदे साहेब तुम्हालाही आम्ही सांगतो, आता गप्पा बसून चालणार नाही, तुमच्या पाठी संपूर्णपणे आगरी सेना उभी असेल। हितेंद्र ठाकूरच्या बहुजन विकास आघाडीला आगरी समाजानेच मोठं केलेलं आहे आणि आता आगरी समाज त्याला खाली उतरव। एवढं बोलून माझे मी 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंचावर उपस्थित सध्या वसई विरारच्या भागामध्ये होताना आम्हाला दिसतं आणि म्हणून ही लढाई जशी देशाची लढाई आहे तशी वसई विरारच्या मुक्तीची देखील ही लढाई आहे। आणि आपण एकदा का यांना घरी बसवलं की आता इजा विजा तिसऱ्यांदा हे घरी बसले की पुन्हा हे बाहेर निघत नाही आणि म्हणून ही संधी आपल्याला प्राप्त झाली आहे। या निवडणुकीमध्ये या संधीचा पुरेपूर उपयोग करा। बंधू भगिनींनो, आताच शिंदे साहेबांनी सांगितलं ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे, ही काय ग्रामपंचायतची, महानगरपालिकेची, वॉर्डाची निवडणूक नाही आहे। जो खासदार आपण निवडून देतो त्याला देशाच्या लोकसभेत जायचं आहे, या देशाच्या नीतीचं निर्धारण करायचं आहे, या देशाचे कायदे तयार करायचे आहेत, या देशाची अर्थव्यवस्था बघायची आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये
ज्यांना त्या ठिकाणी कोणी ओळखत नाही, ज्यांना त्या ठिकाणी कुठलं वजन नाही आणि ज्यांचा येणार नाहीच नाही, पण आला तर एक खासदार या ठिकाणी निवडून येईल, अशा लोकांना निवडून पाठवून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण काहीच मिळवणार नाही आहोत. आणि आपण बघा कुठल्या गटामध्ये ते आता या देशामध्ये 2 गट पक्के झाले. एक गट आहे 50-55 वर्ष ज्यांनी या देशामध्ये अनाचार, अत्याचार, दुराचार आणि भ्रष्टाचार केला, तो काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, 56 पक्षांचा गट. आणि दुसरीकडे देशभक्तांचा गट आहे, राष्ट्रभक्तांचा गट आहे, दुसरीकडे मोदींचा गट आहे की ज्यामध्ये या ठिकाणी भाजप असेल, शिवसेना असेल, श्रमजीवी संघटना असेल, रिपाई असेल, रासपा असेल, अशी आमची एक महायुती ही दुसऱ्या बाजूला आहे. बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये फैसला हाच करायचा आहे की देशभक्तांच्या सोबत राहायचं की भ्रष्टाचाराच्या सोबत राहायचं, देशाला स्वाभिमानानं उभं करणाऱ्यांसोबत राहायचं की देश विकणाऱ्यांना मदत करणाऱ्यांसोबत राहायचं, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. खरं तर आपण बघा या ठिकाणी काय अवस्था आहे. आज मोदीजींनी ज्या प्रकारचं नेतृत्व या देशाला दिलं, गेल्या 5 वर्षामध्ये पारदर्शी प्रामाणिकतेनं मोदीजींनी देशाचा कारभार या ठिकाणी हाकला. इतक्या चांगल्या प्रकारे काम केलं, देशाचं चौकीदार म्हणून काम केलं. या देशाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम त्यांनी केलं. मला आता शिंदे साहेब सांगत होते की काही लोकांना जेलमध्ये जाण्याची घाई झाली आहे. ते म्हणताय की आता त्या ठिकाणी कोठडी खाली आहे, तुमची वेळ आली की तुमचाही नंबर लावू. आमच्या कोठडीमध्ये तुमच्यासारखे खूप लोक लाईन लावून आहेत. एकच कोठडी नाही आहे, पुष्कळ कोठड्या आहेत. हा मोदीजींचा राज्य आहे. जे जे भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार करतील त्या प्रत्येकाकरता कोठडी तयार ठेवली आहे. ज्याच्या मनामध्ये कोठडीत जायचं आहे त्याला तथास्तु म्हटल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पण बंधू भगिनींनो, एकीकडे पारदर्शी प्रामाणिकतेनं काम करणारे मोदीजी आहेत, त्या देशाचे चौकीदार म्हणून काम करणारे मोदीजी आहेत. आणि आता काय अवस्था बघा, राहुल गांधी मोदीजींना म्हणाले चौकीदार चोर है, चौकीदार चोर है. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं, म्हणाले चौकीदार चोर आहे. काय झाली राहुल गांधींची अवस्था माहिती आहे? सुप्रीम कोर्टात आज त्यांनी ऍफिडेव्हिट दाखल केलं आणि चौकीदार चोर आहे म्हटल्याबद्दल सुप्रीम कोर्टाची राहुल गांधींनी आज माफी मागितली, क्षमा मागितली. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक हमारी पूरी टीम को दीजिए इजाजत. नमस्कार.